नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची 2022 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही जी प्रश्नपत्रिका आहे ती हिंदी विषयाची आहे आणि हा जो पेपर आहे तो 21 मार्च 2022 रोजी झालेला आहे आणि ही प्रश्नपत्रिका आपण संपूर्ण उत्तरासहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण 3 तासाचा वेळ देण्यात आलेला आहे। एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे। त्याच्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनेवर तुम्ही एक नजर टाकायची आहे। विभाग 1 गद्य 20 मार्कांसाठी आहे। प्रश्न पहिला 1 अ, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। 8 गुणांसाठी आहे। अगोदर आपण हा जो गद्यांश दिलेला आहे तो आपण वाचून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत। पहला प्रश्न है, लिखिए औपचारिकता निभाने वालों की विशेषताएं। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1, इन्हें मरीज से हमदर्दी नहीं होती। 2, ये सिर्फ सूरत दिखाने आते हैं। अशा पद्धतीने ही 2 उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत 2 मार्कांसाठी। दूसरा प्रश्न, आकृति में लिखिए लेखक ने तय किया। ही सगळी जी उत्तरे आहेत ती आपण उतारा वाचून त्यावर आधारित सोडवलेली आहे। लेखक ने तय किया या ठिकाणी आकृती दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण लिहायचं आहे, आज कोई भी आए मैं आँख नहीं खोलूंगा। आणि दुसरा आहे, चुपचाप पड़ा रहूंगा। अशा पद्धतीने दोन्हीही तुम्ही लिहिले तर तुम्हाला 2 गुण हे या ठिकाणी मिळतील। 3 नंबरचा प्रश्न, गद्यांश में प्रयुक्त शब्द युग्म ढूंढकर लिखिए। 1 गुणासाठी 2 लिहायचे आहेत आपल्याला अर्ध्या गुणांसाठी। शब्दयुग्म आहे, आपल्याला त्या उतारातलं शब्दयुग्म लिहायचे आहेत। थोड़ी बहुत 2 आहे, धीरे धीरे जर एकच लिहिला असेल तर तुम्हाला अर्धा मार्क्स या ठिकाणी मिळेल आणि जर दोघं लिहाल तर तुम्हाला 1 मार्क्स हे मिळतील। दूसरा प्रश्न, लिखिए वचन परिवर्तन आणि या ठिकाणी लिंग परिवर्तन। बच्चा हा आपल्याला शब्द दिलेला आहे, त्याचं वचन परिवर्तन लिहायचं आहे लिंग परिवर्तन। बच्चाचं वचन परिवर्तन येणार आहे बच्चे आणि लिंग परिवर्तन येईल बच्ची। पुल्लिंगचं या ठिकाणी स्त्रीलिंग झालं, एकवचनचं अनेक वचन। अशा पद्धतीने दोघं लिहिले तुम्ही तर तुम्हाला 1 गुण हे या ठिकाणी मिळेल। पुढचा प्रश्न, मरीज से मिलने जाते समय कौन कौन सी सावधानियां बरतनी चाहिए, इस विषय पर अपने विचार लिखिए। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। उत्तर, प्राय सभी को कभी न कभी मरीजों से मिलने अस्पताल में जाना पड़ता है। मरीज से मिलने जाते समय कुछ सावधानियां बरतना अत्यंत आवश्यक है। मरीज से मिलने जाते समय हमें इस बात का ध्यान रखना चाहिए कि हमारी वजह से उसे कोई कष्ट न पहुँचे। बच्चे चुलबुले होते हैं,
इसलिए मरीज के पास बच्चों को नहीं लेकर जाना चाहिए। बीमारी में दवा और पथ्य के साथ मरीज को आराम और अच्छी नींद आवश्यक है। मरीज के पास ज़्यादा देर तक बैठना, जोर जोर से बोलना, मरीज की बीमारी के बारे में नकारात्मक बातें करना आदि उचित नहीं है। जहाँ तक हो सके मरीज का उत्साह बढ़ाना चाहिए। अस्पताल में डॉक्टर मरीज को उसकी आवश्यकता के अनुसार दवाएं देते हैं, इसलिए मरीज से देसी नुस्खे आजमाने की बातें नहीं करनी चाहिए और न ही डॉक्टर की दवा के बारे में रोगी के मन में किसी तरह का भ्रम पैदा करना चाहिए। अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। तुम्हाला 2 मार्क्स हे या ठिकाणी मिळतील। बघा आता पुढचा गद्यांश आ। निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। 8 गुणांसाठी आहे। अगोदर आपण गद्यांश वाचून घेऊ। तुम्हाला आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या। बघा पहला प्रश्न, आकृति में लिखिए। सुहाग वाले गहने, त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे एक टीका बिछिया 1 गुणांसाठी। जर तुम्ही एकच लिहिलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्धा मार्क्स हा मिळेल। बघा या ठिकाणी त्याचं उत्तर टीका नथुनी बिछिया रख लिए थे, वे हमारे सुहाग वाले गहने थे। इसलिए सुहाग वाले गहने में टीका और बिछिया, इसकी जगह आप नथुनी भी ले सकते हैं। दूसरा प्रश्न, गद्यांश में प्रयुक्त शहरों के नाम। गद्यांश में जो शहर आए हुए हैं उनके नाम यहाँ लिखना है। बहादुरगंज, रामनगर। देखिए इधर बहादुरगंज शहर का ही नाम है, रामनगर और तीसरा है मिर्ज़ापुर। इन तीनों में से हमें 2 ही लिखने थे, बहादुरगंज और रामनगर। पुढचा प्रश्न बघा 2, निम्नलिखित वाक्य उचित क्रम लगाकर लिखिए। 2 गुणांसाठी त्या ठिकाणी तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत, त्यांचा योग्य क्रम लावायचा आहे आणि ते वाक्य तुम्हाला लिहायचे आहे। बघा पहिला आपलं जो क्रम मध्ये पहिलं वाक्य येईल, 5 ग्राम सोने के गहने आना, हे पहिलं वाक्य लिहायचं। दुसरं वाक्य आहे विदा होकर रामनगर आना। तिसरं वाक्य लिहायचं आहे मुँह दिखाई में गहने मिले। आणि चौथं वाक्य येते बाबूजी अपनी पीडा न रोक सके। गद्यांशमध्ये जसा क्रम आलेला आहे त्या क्रमाने आपल्याला हे वाक्य लिहायचे आहेत। 1 2 3 आणि हे 4। तीसरा प्रश्न बघा, वचन परिवर्तन करके लिखिए। 2 गुणांसाठी रिश्ता रिश्ते, दीन दीन, शादी शादिया आणि मुसीबत मुसीबती। चौथा प्रश्न त्याच गद्यांश मधला पहा, पारिवारिक सुख दुख में प्रत्येक का सहभाग, इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए। 2 गुणांसाठी आपण आपल्या शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे। हा प्रश्न अजिबात सोडायचा नाही। आपल्याला मनात तो गद्यांश वाचल्यानंतर जे उत्तर येतं ते आपण त्या ठिकाणी आपले विचार मांडायचे आहेत। तुम्हाला मार्क्स हे त्या ठिकाणी मिळतात। पुढचा ई, निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार
कृतियाँ कीजिए। बघा पेपरला 2 पठित म्हणजे पाठ्यपुस्तकातले येतात गद्यांश आणि एक जो आहे तो पाठ्यपुस्तका बाहेरचा येतो। जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेला असेल, सराव केलेला असेल तर तुम्हाला सहज या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात। फक्त उतारा लक्षपूर्वक तुम्ही वाचायचा आहे। बघा संजाल पूर्ण कीजिए 2 गुणांसाठी। बापू की अटतट वाणी की विशेषताएं। गद्यांश वाचल्यानंतर तुम्हाला वाणी की विशेषताएं या ठिकाणी लिहायची आहे। 4 विशेषताएं। वाणी में अपना सारा आशय कहते थे, उनका व्यक्तित्व बोलता था, उनका हृदय बोलता था, उनके बोल हृदय में घुल जाते थे। या पद्धतीने हे 4 वाणी की विशेषताएं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे। तुम्हाला 2 मार्क्स मिळतील। जर तुम्ही एकच लिहिलं तर अर्धा मार्क्स, 2 लिहिले तर 1 मार्क्स, 3 लिहिले तर 1.5 मार्क्स आणि 4 लिहिले तर तुम्हाला 2 मार्क्स हे या ठिकाणी मिळतील। पुढचा प्रश्न, वाणी का महत्व इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार व्यक्त कीजिए। पहा या ठिकाणी सुद्धा गद्यांश वाचून तुम्हाला वाणीचं काय महत्व आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे 2 गुणांसाठी। बघा विभाग 1 मध्ये आपण 3 गद्यांश पाहिले होते। आता विभाग 2 पद्य भाग 12 अंकांसाठी आहे। प्रश्न दूसरा ओ, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। तुम्ही या ठिकाणी जो पद्यांचा भाग दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपल्याला सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे कृती आपण करायची आहे। प्रश्न पहिला, लिखिए पद्यांश में आए जलस्रोत। पद्यांश मध्ये जे जलस्रोत आलेले आहेत त्यांची नावे या ठिकाणी लिहायची आहे 2 गुणांसाठी। बघा 4 जलस्रोत आपल्याला सांगायला सांगितले जे पद्यांश मध्ये आलेले आहेत। नदी, समुद्र, तालाब आणि घन जे उतारात आलेले आहेत ते जलस्रोत आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे। 2 गुणांसाठी होता हा प्रश्न। पुढचा प्रश्न, निम्न शब्दों के लिए पद्यांश में प्रयुक्त समानार्थी शब्द लिखिए। बघा या ठिकाणी शब्द दिलेले आहेत आणि यांचा जो समानार्थी शब्द आहे तो आपल्याला उतार्यामधलाच लिहायचा आहे। उतार्यात जो आलेला आहे तोच आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। गगन, नभ, पर्वत, गिरी, बिजली, दामिनी, दुष्ट त्याचा समानार्थी शब्द आहे खल। बाबा गगन नभ या ठिकाणी आलेला आहे, पर्वतचं गिरी, त्यानंतर बिजली, दामिनी आणि दुष्टचा आलेला आहे समानार्थी शब्द खल। आपल्याला पद्यांश मध्येच लिहायचे होते। प्रश्न तीसरा, उपयुक्त पद्यांश की अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए। आपण जो पद्यांश वाचलेला आहे त्याची शेवटच्या ज्या 4 ओळी आहेत त्यांचा अर्थ आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। बघा अंतिम 4 पंक्ती सांगितलेल्या आहे
म्हणजे क्षुद्र नदी भरी चली तोराईपासून होई अचल जिमी जीव हरी पायी. या 4 ओळींचा अर्थ आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. त्याचा अर्थ पहा. छोटी नदियाँ वर्षा के जल से भरकर अपने किनारों को तोड़ती हुई आगे बढ़ती जा रही है. जैसे मामूली को धन पाकर भी दुष्ट लोग इतराने लगते हैं, यानी मर्यादा का त्याग कर देते हैं. पृथ्वी पर गिरते ही पानी गंदला हो गया है, मानो प्राणी से माया लिपट गई हो. वर्षा का पानी एकत्र होकर तालाबों में भर रहा है. जैसे एक एक कर सद्गुण सज्जन व्यक्ति के पास चले आते हैं. नदी का पानी समुद्र में जाकर उसी प्रकार स्थिर हो जाता है कि जिस प्रकार जीव हरि ईश्वर को प्राप्त कर अचल हो जाता है. अशा पद्धतीतून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे 2 गुणांसाठी. आ. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. पुढचा पद्यांश तुम्ही वाचून घ्यायचा आहे. 6 गुणांसाठी आलेला आहे हा पद्यांश. बघा त्या पद्यांशवर आधारित प्रश्न उत्तरे. 1. उचित जोडिया मिलाकर लिखिए. या ठिकाणी हा जो गोल दिलेला आहे त्यामध्ये शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्या योग्य जोड्या लावून आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत ओ आणि आ मध्ये. बघा या ठिकाणी संचय दान, संचय दान. तेज रत्न, तेज रत्न. अतिथी देव, अतिथी देव. आणि त्यानंतर आहे भुजा शक्ती. आणि या ठिकाणी पण आपण लिहिलेलं आहे भुजा आणि शक्ती. या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत 2 गुणांसाठी. पुढचा प्रश्न. उपसर्ग और प्रत्यय लगाकर नए शब्द लिखिए. 1 गुणासाठी आहे. या ठिकाणी नम्र दिलेला आहे. आपल्याला उपसर्गयुक्त आणि प्रत्यययुक्त शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. आता नम्र, नम्रामध्ये उपसर्गयुक्त शब्द येतं. त्याच्या अगोदर आपण वी लावला उपसर्गामध्ये. वी नम्र हा उपसर्गयुक्त शब्द आहे. आणि प्रत्यययुक्तमध्ये त्या शब्दाच्या मागे आपल्याला शब्द लावायचा आहे. नम्र, नम्रता. अशा पद्धतीने शब्द तयार करायचे आहे. नम्र, विनम्र आणि नम्रता 1 गुणांसाठी. दूसरा प्रश्न. निम्न शब्दों के लिए पद्यांश में आए विलोमार्थी शब्द लिखिए. या ठिकाणी शब्द दिलेले आहेत आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला उतार्यामधूनच लिहायचा आहे. 1 गुणासाठी 2 दिलेले आहेत. जर तुम्ही या ठिकाणी एकच लिहिला तर तुम्हाला अर्धाच गुण या ठिकाणी मिळेल. 2 लिहिले तर 1 गुण हा मिळेल. अज्ञान, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सुज्ञान. दानव आणि देव. पुढचा प्रश्न. पद्यांश की प्रारंभिक 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. पहिल्या ज्या 4 ओळी या ठिकाणी दिलेल्या आहेत, प्रारंभ के सांगितलेला आहे. प्रारंभिक या ठिकाणी ह्या ज्या 4 ओळी दिलेल्या आहेत, चरित थे पूत भुजा में शक्ति, प्रतिज्ञा में रहती थी टेव. एवढ्या 4 ओळींचा आपल्याला अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे 2 गुणांसाठी. विभाग 3 पूरक पठण 8 अंक.
ओ निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. बघा या ठिकाणी जो गद्यांश दिलेला आहे तो व्यवस्थित तुम्ही वाचन करायचा आहे. पहिला प्रश्न, एक दो शब्दों में उत्तर लिखिए. 2 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपल्याला एका शब्दात किंवा 2 शब्दांमध्ये उत्तरे लिहायची. पहिला प्रश्न, इसका तिलक आया था. उत्तर आहे मुखराम. बघा या ठिकाणी बुद्धिराम के बड़े लड़के मुखराम का तिलक आया था, म्हणून आपलं उत्तर आलं मुखराम. पुढचा प्रश्न, द्वार पर बज रही थी. उत्तर आहे शहनाई. बुद्धिराम के द्वार पर शहनाई बज रही थी. पुढचा प्रश्न, बड़े हंडे में पक रही थी. उत्तर आहे मसालेदार तरकारी. एक बड़े हंडे में मसालेदार तरकारी पक रही थी, म्हणून आपण उत्तर लिहिलं मसालेदार तरकारी. पुढचा प्रश्न, चार पाइयों पर विश्राम कर रहे थे. उत्तर आहे मेहमान. चार पाइयों पर मेहमान विश्राम कर रहे थे. अशा पद्धतीने गद्यांशमधून उत्तरे शोधून लिहायची आहेत. पुढचा प्रश्न पहा दुसरा, सांस्कृतिक परंपरा के संवर्धन में हमारा योगदान इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आपले विचार त्या ठिकाणी लिहायचे आहेत. सांस्कृतिक परंपरेचं संवर्धन होण्यासाठी आपण काय योगदान करणार आहोत ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्ही तुमच्या शब्दात आपले विचार मांडायचे आहेत. दुसरा प्रश्न पहा, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. 4 गुणांसाठी या ठिकाणी जो पद्यांश दिलेला आहे अगोदर आपण त्याचं वाचन करून घेऊ. पहला प्रश्न, ऐसे प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्न शब्दमय हो. बघा असे प्रश्न तयार करायचे की त्याचं उत्तर जे आपल्याला शब्द दिलेले आहेत ते शब्द यायला हवीत. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आपल्याला शब्द दिलेला आहे जीवन नैया, हे त्याचं उत्तर आलं पाहिजे. मग प्रश्न कसा तयार करायचा, मंझधार में कौन डोलता है. जो गद्यांश दिलेला आहे त्यावर आधारितच आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. आणि प्रश्न झाल्यानंतर असं प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. जर प्रश्नचिन्हाला अर्धा मार्क्स आणि जो प्रश्न तुम्ही तयार केलाय त्याला अर्धा मार्क्स असा 1 गुण या ठिकाणी तुम्हाला मिळतो. दुसरा शब्द आहे फागुन, म्हणजे उत्तर फागुन आलं पाहिजे. प्रश्न बघा, रंग बिरंगे रंग संग लेकर कौन आया. कोण आया, फागुन आया. आणि पुढे प्रश्नचिन्ह द्यायचे आहे. पुढचा प्रश्न पहा, जीवन एक संघर्ष है, इस पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए. या ठिकाणी सुद्धा आपण आपले विचार लिहायचे आहेत की जीवन एक संघर्ष आहे. 2 गुणांसाठी. विभाग 4,
भाषा अध्ययन म्हणजे व्याकरणसाठी 14 अंकांसाठी आहे, 14 मार्क्ससाठी। चौथा प्रश्न, सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। निम्नलिखित वाक्य के अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए। 1 गुणासाठी जे अधोरेखित केलेले शब्द आहे त्याचा शब्दभेद ओळखून तो त्या ठिकाणी लिहायचा आहे। आज फिर उसे साक्षात्कार के लिए जाना है। उसे पुरुषवाचक सर्वनाम। दूसरा प्रश्न, निम्नलिखित अवयवों में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए। 1 गुणासाठी 2 शब्द 2 अवयव या ठिकाणी दिलेले आहेत, कोणत्याही एक अवयवाचा तुम्हाला वाक्यात उपयोग हा करायचा आहे। पण आपण या ठिकाणी दोघं बघू। क्योंकि वाक्यात उपयोग, आज लोग बहुत खुश थे क्योंकि आज होली थी। आणि दुसरा शब्द आहे पास, मेरे पास एक कीमती कलम है। या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायची आहे। तीसरा प्रश्न पहा, कृती पूर्ण कीजिए। 1 गुणासाठी आहे, 2 कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत अथवा सांगितलेलं आहे। एक तर तुम्ही ही कृती पूर्ण करायची नाहीतर ही, पण आपण अभ्यासासाठी या दोन्ही कृती अभ्यासणार आहोत। परा अधिक अर्थ संधी विच्छेद, शब्द काय तयार होईल, परार्थ, आणि संधी भेद स्वर संधी। पुढचा आहे सदाचार, सत अधिक आचार व्यंजन संधी। बघा तुम्ही म्हणा सद अधिक आचार, तर मराठीत येईल सद अधिक आचार, हिंदीमध्ये सत अधिक आचार असंच येईल संधी विच्छेदमध्ये। चौथा प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए। पहला आहे, फाटक से पहले ही गाड़ी रोक दी। आता या ठिकाणी सहाय्यक क्रिया आहे दी आणि मूळ रूप आहे त्याचं देना, दी देना या पद्धतीने लिहायचं आहे। एकच वाक्याचं सांगितलेलं आहे, आपण या ठिकाणी दोघं वाक्य बघू। दुसरं वाक्य आहे, नौकरी के लिए आवेदन कर चुका। सहाय्यक क्रिया आहे चुका आणि त्याचं चुकाचं मूळ रूप काय येणार आहे, चुकाना, चुका चुकाना या पद्धतीने। एकच वाक्याचं सहाय्यक क्रिया ओळखायची आणि लिहायचं आहे त्याचं मूळ रूप 1 गुणासाठी। सहाय्यक क्रिया आणि मूळ क्रिया। पुढे 5वां प्रश्न, निम्नलिखित क्रियाओं में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए। कोणत्याही एका क्रियेचा तुम्हाला प्रथम प्रेरणार्थक रूप आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप या ठिकाणी लिहायचं आहे 1 गुणासाठी। देखण्याचं काय येईल, प्रथम प्रेरणार्थक रूप दिखाना आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप दिखवाना, देखना दिखाना दिखवाना। आणि दुसरी क्रिया आहे भूलना, भूलनाचं प्रथम प्रेरणार्थक रूप आहे भुलाना आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप आहे भुलवाना, भूलना भुलाना आणि भुलवाना या पद्धतीने। कोणतेही एक लिहायचं होतं 1 गुणासाठी। प्रश्न 6वां, निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर उचित वाक्य में प्रयोग कीजिए। त्या ठिकाणी मुहावरा दिलेला आहे, अर्थ लिहायचा आहे आणि वाक्य लिहायचं आहे। एकच मुहावऱ्याचा अर्थ आणि वाक्य तुम्हाला लिहायचं होतं 1 गुणासाठी। तर बघा पहिला आहे दाद देना, त्याचा अर्थ आहे प्रशंसा करना। वाक्य आहे, मेरे पिताजी ने मुझे अच्छे अंक मिलने के कारण दाद दी। और दूसरे मुहावरा है मुँह लाल होना, उसका अर्थ है गुस्सा होना। वाक्य,
रोहन को देखकर पिताजी का मुंह लाल हो गया। अर्थ हेच येतील, वाक्य तुम्ही दुसरे सुद्धा तयार करू शकता। त्यालाच और हा प्रश्न होता अजून, अधोरेखांकित वाक्यांश के लिए कोष्टक में दिए मुहावरों में से उचित मुहावरों का चयन करके वाक्य फिर से लिखिए। काप उठना आणि बोलबाला होना हे दोन वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं भयभीत हो गया। आता याचा योग्य अर्थ काय येईल बरं? काप उठना, भयभीत हो जाना याने काप उठना। आता आपण त्याच्यावर आधारित वाक्य तयार करायचं आहे। सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं काप उठा, फक्त भयभीत हो गया त्या जागी आपल्याला लिहायचं आहे काप उठा। अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करायचे आहे। सातवां प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य में प्रयुक्त कारक पहचान कर उसका भेद लिखिए। बघा या ठिकाणी दोन वाक्य दिलेले आहेत, कोणत्याही एका वाक्याचं जे आहे प्रयुक्त कारक पहचान कर उसका हमें भेद लिखना है, कारक भेद कारक चिन्ह। या ठिकाणी आपण दुसरं वाक्य घेतलेलं आहे, रूपा उस समय कार्यभार से उद्विग्न हो रही थी। कारक चिन्ह आहे से आणि कारक भेद आहे अपादान कारक। आठवां प्रश्न, निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए। या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, त्या ठिकाणी योग्य विराम चिन्हांचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे एक गुणासाठी। बघा या ठिकाणी आपण उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे आणि खडीपाई या ठिकाणी दिलेली आहे। ओ कंभक ने कितनी बेदर्दी से पिटा है। अशा पद्धतीने उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे आणि खडीपाई द्यायची आहे। नौवां प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं दो वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए। एक, मेरी सबसे छोटी बहन पहली बार ससुराल जाएगी। या ठिकाणी तीन वाक्य दिलेले आहे, दोन वाक्यांचं तुम्हाला ह्या सूचनेनुसार काळ परिवर्तन करायचं आहे। अब मेरी सबसे छोटी बहन पहली बार ससुराल जाएगी, अपूर्ण भूतकाळात करायचं आहे आपल्याला हे वाक्य। जाएगीचा अपूर्ण भूतकाळ येणार आहे जा रही थी। मेरी सबसे छोटी बहन पहली बार ससुराल जा रही थी, या पद्धतीने वाक्य लिहायचं आहे। दुसरा पहा, प्राण को मन से अलग करना पड़ा। सामान्य भविष्यकाळामध्ये हे वाक्य करायचं आहे। पडाचा सामान्य भविष्यकाळामध्ये येईल पडेगा। प्राण को मन से अलग करना पड़ेगा, या पद्धतीने। तीसरे, इसने मुझे बहुत प्रभावित किया। या ठिकाणी काय येईल हे। पूर्ण वर्तमान काळात लिहायचं असेल तर आपल्याला पुढे काय लिहावं लागेल, हे शब्द हा लिहावा लागेल। इसने मुझे बहुत प्रभावित किया है, या पद्धतीने। 10वां प्रश्न, निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए। एक गुणासाठी जे वाक्य दिलेलं आहे त्याचा तुम्हाला योग्य भेद लिहायचा आहे। वाक्य होते, बाबूजी का एक तरीका था जो अपने आप आकर्षित करता था। भेद येईल मिश्र वाक्य। 10व्यातला दुसरा प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का कोष्टक में दी गई सूचनानुसार परिवर्तन कीजिए।
लिखने से पहले तो मैंने पढ़ना शुरू किया था. आता निषेधार्थक वाक्य आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे. मग आपण लिहिणार आहोत लिखने से पहले तो मैंने पढ़ना शुरू भी नहीं किया था. शुरूच्या पुढे भी नहीं हा शब्द आला पाहिजे म्हणजे निषेधार्थक वाक्य तयार होईल. लिखने से पहले तो मैंने पढ़ना शुरू भी नहीं किया था. दोघांपैकी आपल्याला एक वाक्य तयार करायचं होतं एक गुणासाठी. दुसरं वाक्य पहा. क्या लोग पहाड़ों पर घूमने का शौक रखते हैं? विधानार्थक वाक्य. विधानार्थक वाक्य बनवायचं आहे आणि वरचं जे वाक्य आहे ते प्रश्नार्थक वाक्य आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणीचं प्रश्नचिन्ह पण काढून टाकावं लागेल. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला खडीपाई द्यावा लागेल आणि क्या शब्द हा काढून टाकायचा आहे. विधानार्थक वाक्य कसं बनवायचं? लोग पहाड़ों पर घूमने का शौक रखते हैं या पद्धतीने. 11वां प्रश्न. निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं दो वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. 2 गुणांसाठी 3 वाक्य दिलेले आहेत. 2 वाक्य आपल्याला तयार करायचे आहे, शुद्ध करून लिहायचे आहे. पिताजी ने आंदोलन से भाग लेने से रोकी. आता त्याचं शुद्ध वाक्य पिताजी ने आंदोलनों में भाग लेने से रोका. सेच्या जागी में आणि रोकीच्या जागी रोका. पिताजी ने आंदोलन में भाग लेने से रोका. दुसरं वाक्य आहे यह पसीना किस लिए बहाई है. यहच्या ठिकाणी वह लिहायचा आणि बहाईच्या ठिकाणी बहाया. वह पसीना किस लिए बहाया है. पुढे मैं ड्राइवर से बुला लाए. आता शुद्ध वाक्य कसं येईल? तुम ड्रायव्हर को बुला लाए या पद्धतीने. मेच्या जागी तुम आणि सेच्या जागी को. 5 रचना विभाग उपयोजित लेखन 26 अंक. सूचना आवश्यकतानुसार परिच्छेदों में लेखन अपेक्षित है. 5वां प्रश्न सूचना के अनुसार लेखन कीजिए. या ठिकाणी पत्रलेखन दिलेलं आहे आणि त्याला और दुसरं पत्रलेखन दिलेलं आहे ते त्या ठिकाणी लिहायचे आहे. पहिलं जे पत्र आहे ते उमाने किंवा उमेशने आपल्या छोट्या भावाला लिहिलेलं आहे मंगेशला. राज्यस्तरीय निबंध प्रतियोगितामध्ये तो पहिल्या क्रमांकाने पास झालेला आहे म्हणून त्याला अभिनंदन करताना बधाई देते हुए पत्र लिखना है. आणि दुसरे जे पत्र आहे हिंदी पुस्तकों की मांग करते हुए पत्र लिखना है. दोनों में से एक पत्र आपको इधर लिखना है 5 गुणांसाठी. आणि पत्र लिहिताना हाच पत्ता या ठिकाणी आला पाहिजे. दिनांक वगैरे त्या ठिकाणी लिहायचा आहे. दिनांक पत्ता याला 1 गुण तुम्हाला सहज मिळतो. पुढचा प्रश्न. निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में हो. बघा 4 गुणांसाठी हा एक प्रश्न. या ठिकाणी हा गद्यांश दिलेला आहे. गद्यांशवर आधारित आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. 4 प्रश्न 4 गुणांसाठी आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते या उतारामध्ये एक एक वाक्यात यायला हवे. अगोदर उतारा वाचून घ्या. या पद्धतीने आपण 4 प्रश्न तयार करून घेतलेले आहेत त्यावर आधारित आणि गद्यांशमध्ये त्याचे जे उत्तर आहे हे एक एक वाक्यात नक्की येईल.
प्रश्न पहा, सर सीवी वेंकटरमन को किस खोज के लिए जाना जाता है? दूसरा प्रश्न, सर सीवी वेंकटरमन को 1930 में कौन सा पुरस्कार प्रदान किया गया? तीसरे, सर सीवी वेंकटरमन का जन्म कब और कहाँ हुआ? चौथा प्रश्न, सर सीवी वेंकटरमन ने कौन कौन से विषय में बीए की डिग्री हासिल की? या पद्धतीने 4 प्रश्न आपण तयार करायचे आहेत. बघा, प्रश्न वृत्तांत लेखन 5 गुणांसाठी. नेताजी विद्यालय औरंगाबाद में मनाए गए स्वच्छता अभियान का 60 से 80 शब्दों में वृत्तांत लेखन कीजिए. वृत्तांत में स्थल, काल, घटना का उल्लेख होना अनिवार्य है. 5 गुणांसाठी आहे वृत्तांत लेखन. त्या वृत्तांत लेखनात स्थळ, काळ आणि घटनेचा सुद्धा उल्लेख झाला पाहिजे. बघा, वृत्तांत लेखन आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने वृत्तांत लेखन तुम्हाला लिहायचं आहे. नेताजी विद्यालय औरंगाबाद में स्वच्छता अभियान संपन्न, कार्यालय प्रतिनिधि द्वारा. औरंगाबाद 3 अक्टूबर 2021. कल 2 अक्टूबर 2021 को गांधी जयंती के अवसर पर नेताजी विद्यालय की ओर से स्वच्छता अभियान का आयोजन किया गया. इस अवसर पर विद्यालय के छात्रों ने विद्यालय परिसर एवं आसपास के क्षेत्रों को साफ किया. रंग रोगन से विद्यालय के परिसर और वर्ग के कमरों को सजाया. इस अवसर पर विद्यालय के प्रांगण में एक समारोह का भव्य आयोजन किया गया. समारोह के अध्यक्ष नेताजी विद्यालय के संस्थापक थे. उनका नाम श्री दीनानाथ भटकर था. इस अवसर पर छात्रों एवं अध्यापका के अतिरिक्त विद्यार्थियों के अभिभावक भी उपस्थित थे. विद्यालय के मुख्याध्यापक श्री रमेश देसाई ने अध्यक्ष महोदय का स्वागत किया और उनका परिचय दिया. अध्यक्ष महोदय ने स्वच्छता की आवश्यकता पर प्रकाश डाला. अंत में विद्यालय के वरिष्ठ शिक्षक श्री राणे ने उपस्थित महानुभावों का आभार व्यक्त किया. बघा, अशा पद्धतीने आपल्याला वृत्तांत लेखन लिहायचं होतं 5 गुणांसाठी. अथवा वृत्तांत लेखन लिहायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी कहानी लेखन सुद्धा लिहू शकता. निम्नलिखित मुद्दों के आधार पर 70 से 80 शब्दों में कहानी लिखकर उचित शीर्षक दीजिए तथा सीख लिखिए. या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत. या मुद्द्यांवर आधारित तुम्हाला कहाणी लेखन करायचं आहे. पण कहाणी लेखन करण्याच्या अगोदर त्याला शीर्षक द्यायचं आहे आणि कहाणी लेखन झाल्यानंतर तुम्हाला त्यातून काय शिक मिळाली आहे, काय शिकवण मिळालेली आहे, सीख ती त्या ठिकाणी तुम्ही लिहायची आहे. मोहन और माता पिता सुखी परिवार. मोहन हमेशा मोबाइल पर, कान में ईयरफोन. माता पिता का मना करना, मोहन का ध्यान न देना. सड़क पार करना, कान में ईयरफोन. दुर्घटना आणि सीख यावर आधारित कहाणी लेखन तयार करायचं आहे. दुसरा प्रश्न आहे विज्ञापन लेखन. निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्दों में विज्ञापन तयार कीजिए. बघा, या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला जाहिरात तयार करायची आहे. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. निर्मल सॅनिटायझर. सॅनिटायझरचं नाव आहे निर्मल सॅनिटायझर आणि त्याच्यावरून आपल्याला जाहिरात तयार करायची आहे. विषाणुओं से रक्षा, भारत में निर्मित, विभिन्न रंग और गंध, संपर्क व पत्ता यावर आधारित या मुद्द्यांच्या आधारावर आपल्याला ती जाहिरात तयार करायची आहे. त्या ठिकाणी तुम्ही निर्मल सॅनिटायझरचं नाव टाकायचं आहे. भारतमध्ये निर्मित झालेलं आहे. या सॅनिटायझर जे आहे ते आपल्या विषाणू से हमारी रक्षा करता है.
इसका जो रंग है और गंध है बहुत ही अच्छा है। और यह किधर मिलता है, तो वहाँ संपर्क लिखना है, यहाँ संपर्क कीजिए और बाद में यहाँ पत्ता लिखना है। ई पा निबंध लेखन। निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए। 7 गुणांसाठी आहे। मेरा प्रिय त्योहार, दूसरा आहे नदी की आत्मकथा, यदि मैं अध्यापक होता। आपण नदी की आत्मकथा हा निबंध अभ्यासू। बघा, निबंधाचं वाचन करायचं आहे। 2022 बोर्ड परीक्षेला हा निबंध विचारण्यात आलेला आहे, नदी की आत्मकथा। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची हिंदी या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका या ठिकाणी अभ्यासली। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे धन्यवाद। थँक्यू।